सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। जिला योजना समिति के सदस्य और अजित पवार गढ़ के उमरेड विधानसभा प्रमुख बागेश्वर फेंडर ने जिला अधिकारी कार्यालय में एक शिकायत की है। उनका कहना है कि 2022 और 2023 के बीच उमरेड तालुका में बड़े पैमाने में अतिवृष्टि हुई थी, जिससे किसानों का काफी नुकसान हुआ था। उन्होंने कहा कि 28 से 30 हजार किसानों को मुआवजा देने का वादा राज्य सरकार ने किया था, लेकिन तहसीलदारों ने पीड़ित किसानों के खाते में पैसे न डालते हुए बोगस किसानों के खाते में पैसे डाले हैं। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते हैं। बागेश्वर तुळशीराम फेंडर, जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि उमरेड विधानसभा प्रमुख अजित पवार गट। माझी तक्रार अशी आहे की 5/7/2024 रोजी मी तक्रार दाखल केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। एक 2022-23 मध्ये आमच्या तालुक्यामध्ये अतिवृष्टीचे जे खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि एक 28 ते 30 हजार शेतकरी खातेदार आहेत आमच्या तालुक्यामध्ये। त्यामध्ये शासनाने 32 कोटी रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून एक जाहीर केली आहे आणि ती मदत पण तहसील कार्यालयांना दिली आहे। आणि त्यामध्ये विषय असा आहे की जो खरा लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये जर हे पैसे त्यांनी टाकले नाही आणि बोगस लाभार्थ्यांच्या नावाने खसरा नंबर शेतकऱ्यांचा मौजा शेतकऱ्यांचा बरोबर आहे, पण त्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव हा बोगस लाभार्थ्यांचा टाकून त्याचा अकाउंट नंबर टाकून हेक्टरी 13,600 प्रति ही शासनाने मदत केलेली आहे। मी सर्वप्रथम या आपल्या शासनाचा मी अभिनंदन करतो, कारण मोठ्या प्रमाणात ही एक भरीव निधी त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे। पण त्यामध्ये जर कुठंतरी कुंपणच जर शेत खाल्ल्यासारखा हा विषय होत आहे, कारण संबंधित तहसीलदार सर्वप्रथम तहसीलदार आदेश करतो तलाट्यांना की शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे। पंचनामे केल्यानंतर ते पूर्ण शीट तयार करून तहसीलदारांकडे पोचले जाते आणि हे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याचे आदेश हा संबंधित तहसीलदारच करतो। आणि यामध्ये त्याच्या बरेचसे असे हजारोच्या संख्येने माझ्या तालुक्यामध्ये हा घोड झालेला आहे आणि याच्यामधनं एक करोडो रुपयाचा एक मोठा 5 ते 7 कोटीचा एक मोठा अपहार झालेला आहे। आणि या अपहाराचा जे आपत्ती व्यवस्थापनचे जे पैसे आहेत हे यांच्या बापाला भरून देणे गरजेचं आहे। आणि ह्याच्यामध्ये कुठंतरी वरिष्ठ अधिकारी यांची पाठराखण करत आहे। संबंधित तहसीलदार यांनी मागील एक 8 दिवसामध्ये आपली तडकाफडकी त्यांनी ट्रान्सफर करून घेतली आणि अशा चौकशी दरम्यान जर एखादा तहसीलदार जर पळ काढण्याचं काम करत आहे त्यामध्ये तहसीलदार दोषी नक्की 100% राहील, कारण तहसीलदार तलाठी RI हे दोषी याच्यामध्ये सापडणारच आहेत। आणि माझ्याजवळ पुराव्यासहित असल्यामुळे मी कोणाला काही घाबरण्याचं मला काही कारण नाही। तर यांच्यावरती रिकव्हरी लावून आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावरती आदेश पण केले का संबंधित प्रकरणाची योग्य चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी। परंतु आता 15 दिवस झाले अजून कोणतीच कारवाई झाली नाही आणि संबंधित जिल्हाधिकारी महोदयांना पण मी विचारणा केली, त्यांनी पण अजून काही दिलं नाही। म्हणून मला किंवा तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या मनात एक शंका तयार होत आहे की याच्यामध्ये कुठंतरी वरिष्ठ अधिकारी यांची पाठराखण करत आहेत आणि संबंधित तहसीलदार वगैरे याच्यात दोषी नक्की आढळणार आहे। आणि ह्याच्यात SDM वगैरे कोण कोण वरिष्ठ अधिकारी आहेत आपल्याला ते समोर समजणारच आहे।